नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी झणझणीत चमचमीत अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही कधीच नाही बनवली नसेल बनवली असेल तर ही तुमच्यासाठी रेसिपी तर पाहू शकता तुम्ही। तर कारली मी घेतलेली आहे, इथे कापून मस्त स्वच्छ धुवून कापलेली आहे। तर ही कारली मी आता बारीक चिरून घेणार आहे। तर इथे मी बारीक चिरून घेणार आहे आणि त्याआधी मी माझ्या श्वेता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर इथे मी वाटण घेतलेलं आहे, आलं, मिरची, शेंगदाणे आणि सुकं खोबरं याचं वाटण करून घेणार आहे। त्याचबरोबर मी थोडंसं जिरं, थोडंसं म्हणजे अर्धा चमचा जिरं, बडीशेप आणि काळी मिरी हे पण त्याच्यातच वाटून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही। तर मंडळी, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि लाईकही करा। तर इथे बघा सर्व पाणी गरम करत ठेवलेलं आहे। हे साहित्य सर्व आपण या टोपामध्ये टाकून घेऊया आणि शिजवून घेऊया, पहा तुम्ही। तर आता हे मी शिजवून घेत आहे आणि त्याच्यात 4 ते 5 कांदे मी कापलेले आहेत मोठे मोठे, तर ते पण टाकलेले आहेत आणि कोथिंबीर पण टाकलेली आहे। हे सर्व मिश्रण मी आता वाटलेलं ते पण टाकून घेत आहे। तर मंडळी, इथे मसाले घरचा मिक्स मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर म्हटलं काश्मीरी मिरची पावडर, मीठ आणि त्यावरून आपलं गोड तेल, हे तेल टाकून सर्व हे मिक्स करून घेणार आहे मी आता आणि शिजवून घेणार आहे। शिजवून म्हणजे आपल्याला एकदम शिजवायचं नाही, पण थोडंसं शिजवायलाच लागेल। त्याच्यासाठी मी आता इथे आमचूर पावडर टाकत आहे आणि हे सर्व साहित्य शिजलं मस्त तर कडूपणा कमी जाईल, कडूपणा थोडंसं निघून जाईल त्याचं। आणि हे आमचूर पावडरमुळे त्याच्यासाठी टाकलेले आहे। थोडंसं कारल्यामध्ये आंबट आलं की कडूपणा कमी होते आणि त्याच्यात थोडीशी मी साखर टाकले चवीनुसार आणि चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे। तर आता मी इथे 2 ते 3 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि गरजेनुसार मला तांदळाचं पीठ लागणार आहे, म्हणून मी आता तुम्ही बघू शकता, हा व्हिडिओ बघा आणि जसं आहे त्याचप्रमाणे करा, तर तुमची ही रेसिपी व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने होईल आणि खायला पण अप्रतिम लागेल आणि लागली पण। तर पहा तुम्ही, आता हे सर्व मी एकजीव करून घेणार आहे आणि त्यानंतर आता आपण हे थोडा वेळ वाफेवर ठेवायचं आहे। तर मस्त अशी आपली रेसिपी झणझणीत आणि चमचमीत झालेली आहे। तर आता आपण इथे झाकण ठेवून देऊया आणि थोडीशी वाफ घेऊया, पिठाला वाफ लावूया आणि गॅस बंद केला आहे वाफेवर। तोपर्यंत आपण इथे पानाला तेल लावून घेऊया आणि पान हे मी तव्यामध्ये घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर मी हे तव्यामध्ये त्याच्यात आपण तेल लावून घेऊया। तेल लावल्याने खाली चिकटता तर नाहीच आहे, पण जरा खरपूस असं भाजलं जाईल ना, त्याच्यासाठी आपल्याला आता हे थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे सर्वीकडून हे पानाला मी तेल लावून घेत आहे। तर तेल लावून झालेलं आहे आणि मंडळी, तुम्ही व्हिडिओ माझा कुठून बघतात ते पण मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी खरंच आवडत असेल तर एक मस्त अशी कमेंट करा मला, म्हणजे कळेल की तुम्हाला आवडते। तुम्ही बघतात पण लाईक करत नाही आहेत माझ्या व्हिडिओला, तर मला खूप वाईट वाटते। तर आता हे पाणी लावून सर्व मिश्रण असं पातळ करून घ्यायचं आहे। पाणी लावल्यामुळे हात भाजणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित थापता पण येईल। तर इथे मी सर्व असं हाताने थापून घेत आहे। तर मंडळी, कमेंट करून मला सांगा ही रेसिपी तुम्ही कधी केली आहे किंवा केले कशी केलं आहे ते पण सांगा आणि ह्याच्यात माझं चुकलं असेल तर सांगा, कारण माझ्या पद्धतीने मी केलेली आहे। तुम्ही कशी करतात ते मला कमेंट करून नक्की कळवा। तर आता हे सर्व माझं व्यवस्थित पातळ, खूप जाड पण ठेवायचे नाही आपल्याला आणि पातळ पण करायचे नाही, आपल्याला व्यवस्थित अशी हे झाली पाहिजेत।
तर जाडी पातळी तुम्ही बघू शकतात नंतर, किंवा ते मी जेव्हा भाजून उतरवेल तेव्हा तुम्ही बघू शकता की किती जाड असेल ती. तर आमच्याकडे अशी हे नेहमीच होते. समजा आज मी कारल्याची केलं आहे, त्याच्या आधी मी ह्याची केलेली, आपल्या कोबीची पण केलेली अशीच. तर आता थोडंसं कपडा हे झाला, तर आता हे असं पलटी मारायला लागले मी. तर सॉरी, मी तुम्हाला गॅसवर ठेवताना दाखवलं नाही आहे, तो शॉर्ट निघून गेला माझ्या हातून. तर आता मी इथे हे पलटी मारलं आहे एकदा. आता हे मस्त खरपूस असं भाजेल. जड वजन द्यायचं, कारण हवा गेली नाही पाहिजे. हवा जाते पण हवा गेली नाही पाहिजे. तर आता इथे बघा, मी हे झालेलं आहे आता आपली पानातली भाकरी कारल्याची. तर ह्याला आपण पातोडं पण बोलू शकतो, काही ठिकाणी भानवलं बोलतात, कारल्याचं भानवलं. तर हे बघा, मस्त असं कलर पण छान आला आहे आणि भाजलं आहे पण मस्त. तर तुम्ही अजिबात कडू लागत नाही. कडू कारलं आहे ते, शेवटी थोडंफार कडू लागणारच, पण एवढंही कडू लागत नाही की तोंडात घालू नाही शकत असं. खूप छान लागते. आणि आमच्या घरात कारले खात नाही, त्याने पण ही भाकरी खाल्लेली आहे आणि त्यांना पण खूप आवडलेली आहे. कारण त्याच्यात थोडंसं तिखट, थोडंसं आंबट, थोडंसं गोड अशी चव आहे त्याच्यामुळे, आणि थोडंसं कडू. तर कडू तर जास्त मिळतच नाही आहे, पण तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर हे बघा, एवढी जाडी आहे आणि ही भाकरी अशीच करायला लागते. मस्त अशी तोंडाला पाणी सुटेल अशी. एकदा तोंडाला लागली का राहणार नाही, एवढी छान झालेली आहे. पहा, कोबीची पण याच पद्धतीने करतात. आज मी कारल्याची केलं आहे, पण कोबीची शिजवत नाही, वेगळ्या पद्धतीने करतात. तर पहा, मस्त अशी खरपूस अशी भाजलेली आहे आपली भाकरी. तर मंडळी, आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा पुन्हा सांगते तुम्हाला धन्यवाद. बेल आयकॉन दाबा.